तर नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन विषयी आपण बोलत होतो. आपल्याला जर पायाभूत सुविधा जास्तीत जास्त हव्या असतील देशामध्ये तर पैसे हवेत, त्यासाठी कर संकलन हवं जे आपल्याला नको आहे, किंवा व्याजी घ्यायचं ते आपली आता ऐपती राहिलेली नाही आहे. जितकं तुम्ही प्रायव्हेटायझेशन कराल पारदर्शक पद्धतीनं तितकं लोकांना चांगल्या सेवा मिळतील, सरकारकडं रिसोर्सेस राहतील आणखी जास्त पायाभूत सुविधांची बांधणी करण्यासाठी. 2003 साली आपला मार्केट सुद्धा धपकन पडलं. तेच आता का होणार नाही? फक्त पहिल्या 5 GDP आहे यावरती खुश व्हायला नको, तर GDP पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष द्यायला हवं. आपण GST आणि उद्योगांच्या रिवायवलबद्दल खूप बोललो, पण मला इतर 2 गोष्टींकडे पण यायचं आहे तुमच्याशी बोलायचं. त्यातलं एक म्हणजे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन 6 लाख कोटीचा प्रोजेक्ट आहे. भारतात कायमच खाजगीकरणाबद्दल विरोध करणारा एक गट ॲक्टिव्ह राहिलेला आहे, खाजगीकरणाचं समर्थन करणारा एक गट ॲक्टिव्ह राहिलेला आहे. अगदी पुण्याच्या अम्युनिटी स्पेसेसपासून ते देशपातळीवरच्या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनपर्यंत एक बाजू अशी म्हणते की कायम सरकारला जमत नाही म्हणून ते जमिनी विकून देश चालवत आहेत, राज्य चालवत आहेत, शहर चालवत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस असं सांगितलं जातं. तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय? माझं मत खूपच स्पष्ट आहे या बाबतीत. वन्स अगेन आय बॉरो युअर फ्रेज, गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस हे माझं मत आहे. मात्र प्रायव्हेटायझेशन व्हायला हवं, खाजगीकरण व्हायला हवं, जेणेकरून सरकारला जास्तीत जास्त वेळ हा ज्या मूलभूत सुविधा खाजगी देऊ शकत नाहीत, पायाभूत सुविधा आहेत, मग त्यात हेल्थ असेल, त्यात आरोग्यसेवा आहे, शिक्षण सेवा आहे, सडक रस्ते आहेत, या सेवा खाजगी क्षेत्र देत नाही, देऊ शकत नाही, तर त्यावरती आणखी जास्त लक्ष सरकारने द्यावं, यासाठी सरकारचा वेळ घातला पाहिजे. त्यामुळे दे शुड नॉट बी इन द बिझनेस. हवेवर खाजगीकरण करतेवेळी किंवा हा नॅशनल मॉनिटायझेशन जी पाईपलाईन आहे हे करतेवेळी पारदर्शकता पाळणं हे कुठलंही सरकार असो, केंद्र असो, राज्य असो, स्थानिक असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी पारदर्शकता पाळणं, फक्त पाळणंच नव्हे तर ते दर्शवणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आणखी विश्वास यावरचा दृढ होत जाईल. त्यामुळे माझं मत असं आहे, खाजगीकरण झालंच पाहिजे पारदर्शकतेने. पण हे कितपत सत्य आहे की कायम असं म्हटलं जातं की विशिष्ट उद्योगांच्या, विशिष्ट उद्योजकांच्या फायद्यासाठी त्या वेळेची सरकारं काम करतात, त्याच्यात दिसो अगर न दिसो माल प्रॅक्टिसेस होतात, आणि एकूणातच मग सरकारी प्रॉपर्टीची मालकी एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीकडे जाते. तर खरंच असं घडतं का? खरंच असं घडतं का? काही प्रमाणात जे आपण रिपोर्टिंग वाचतो त्यातनं असं दर्शवलं जातं किंवा असं दिसतं. मात्र मुद्दा असा आहे ना की एक उदाहरण देतो तुम्हाला मी, की रस्ते जर असतील, रस्त्यावरती जर कार धावल्या तर कारचे ॲक्सिडेंट होतात, दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू होतो. मग आता कार ठेवायच्या नाहीत रस्त्यावरती की रस्ते बांधायचे नाहीत आपण? त्यामुळे त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर असं आहे की स्पीड लिमिट सांगाव्यात, स्पीड लिमिट बाळगाव्यात, काही पोलीस रस्त्यावरती असायला हवेत जेणेकरून ते सांगतील, त्याला योग्य प्रमाणे त्याच्यावरती पेनल्टी लावली जाईल. हे त्याच्यावरचं उत्तर आहे. त्याच्यावरचं उत्तर हे नाही की गाड्याच नको, रस्तेच नको. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण. खाजगीकरण करतेवेळी असं होऊ शकतं का? होऊ शकतं. असं होत असेल का? होत असेल. मात्र त्याचं प्रमाण जे होतं त्यापेक्षा कसं कमी करता येईल त्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि ते कसं कमी होईल? साहजिकच आहे, सद्यस्थिती जर ठेवली आपण, खाजगीकरण नाही केलं, मॉनिटायझेशन नाही केलं, तर नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅनविषयी आपण सांगूयात. सरकारला पायाभूत सुविधांवरती गुंतवणूक करायला पाहिजे, कुठलंही सरकार असो, हे आपल्या सर्वांचं मत आहे, यावरती तर दुमत नाही आहे. ते करण्यासाठी सरकारकडं पैसे असायला हवेत. पैसे सरकारकडं कसे येणार? एकतर तुम्हा आम्हाकडनं त्यांनी जास्त कर संकलन करायचं किंवा त्यांनी व्याजी घ्यायचे. तुम्हा आम्हाकडनं जास्त कर संकलन आपल्याला आवडेल का? नाही, कारण ऑलरेडी आपल्याला कधीच आवडत नाही एक नागरिक म्हणून. पण त्यातही या परिस्थितीतनं आपण जातोय, त्यात तर आपल्याला मुळीच आवडणार नाही किंवा परवडणार नाही किंवा झेपणार नाही, झेलणार नाही. मग पर्याय उरतो व्याजी घ्यायचे का? व्याजी घेताना सहसा आपण नाही म्हणत नाही, कारण आपल्या खिशातनं जातात असं आपल्याला दिसत नाही.
ठीक आहे. आणि व्याजे घेतलेले हे पुढल्या पिढीवरती जास्त त्याचा भार पडतो. ठीक आहे. आणि ते आपल्याच खिशातनं कसे जातात, आता ते थोडंसं क्लिष्ट अर्थशास्त्र येतात, आपण जायला नको, पण ते आपल्याच खिशातून जातात हे आपल्याला कळत नाही. मात्र व्याजे घेणंही कसं अवघड जातं हे पहा. सहसा आपला डेट टू GDP रेशो, म्हणजे आपण पूर्ण घेतलेलं व्याज आणि आपलं राष्ट्रीय सकल उत्पन्न याचा रेशो हा 60% असायला हवा, 65% असायला हवा. तो यावर्षी 90% जातोय. बरं. ठीक आहे. मागच्या वर्षी तो 70 वगैरे काहीतरी होता, त्या म्हणजे कोविडच्या अगोदर तो 70 वगैरे जो काही होता त्यातनं आता 90 वगैरे पर्यंत जातोय. तो 85-90च्या घरात असेल आता. तो इतका हा डेट टू GDP खूप जास्त आहे. हा जर वाढला थोडा सुद्धा तर आपला जो बॉन्डचं रेटिंग आहे ते जंककडे जायला लागेल किंवा ते सबस्टँडर्डकडे जायला लागेल. मग त्याचा परिणाम काय होईल? थोडक्यात जर सोप्या भाषेत सांगायचं, आपण जे पैसे बँकेत ठेवतो त्याच्यावर त्याला कमी व्याज मिळेल असं समजायला काही हरकत नाही थोडक्यात सांगायचं तर. मग ते कुणालाच परवडणार नाही. तर नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन विषयी आपण बोलत होतो. आपल्याला जर पायाभूत सुविधा जास्तीत जास्त हव्या असतील देशामध्ये तर पैसे हवेत. त्यासाठी कर संकलन हवं जे आपल्याला नको आहे, किंवा व्याजी घ्यायचं ते आपली आता ऐपती राहिलेली नाही आहे घ्यायची. मग कसं घ्यायचे पैसे? तर त्यावरती पर्याय असा आहे, ज्या गोष्टी ऑलरेडी बांधून झालेल्या आहेत, समजा रोड बांधून गेलेला आहे किंवा रेल्वेचा काहीतरी बांधून झालेलं, ती बाब रेल्वे स्टेशन जे मेंटेन करायचं आहे, उदाहरण घ्या आपण, ते जर प्रायव्हेट व्यक्तीला जर दिलं तर एक तो जास्त एफिशियंटली मॅनेज करेल. ठीक आहे. म्हणजे फक्त तोच 3 दिवस शिळा असलेला समोसा न विकता तो 4 गोष्टी जास्त विकेल. त्याचा त्यालाही फायदा होईल, मात्र त्यापेक्षा जास्त तिथं जे पॅसेंजर असतात त्यांना फायदा होईल. हे होत असताना जे पैसे घेतले जातील सरकारतर्फे ते घेऊन आणखी ज्या पायाभूत सुविधा आपल्याला लागतील त्यामध्ये इन्व्हेस्ट करता येईल. त्यामुळं नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन हा खूप महत्त्वाचा आहे. त्या 6 लाख कोटीपैकी 2.5 लाख कोटी तर ते जी नवीन इन्व्हेस्टमेंट लागणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर त्यासाठीच मागतायत. ठीक आहे. त्या 6 लाख कोटीपैकी यावर्षी 88,000 कोटी इतकं नॅशनल मॉनिटायझेशन करायचा त्यांचा प्लॅन आहे. आता काही लोकांनी ही सुद्धा शंका विचारली आहे, इतकं सगळं होईल का? 6 होईल काय? मी म्हणतो नाही होणार. कदाचित 4च होईल, कदाचित 7 होईल. तो मुद्दा महत्त्वाचा नाही, दिशा ही महत्त्वाची आहे. ही दिशा खूप योग्य आहे. काही लोकांचा हा प्रश्नही योग्य आहे जो तुम्ही विचारलात की पूर्णपणे पारदर्शक होईल का? कदाचित 100% पारदर्शक होणार नाही, जे बरोबर नाही आहे. मात्र ते पारदर्शक कसा होईल याविषयी आपण वक्तव्य द्यायला हवं. त्याच्यासाठी एक रेग्युलेटरी बॉडी असायला हवी, नियामक मंडळ असायला हवं. ते नियामक मंडळावरती प्रायव्हेट सेक्टरचे सुद्धा लोक असायला हवीत. ते ट्रान्सपरंट असायला हवं. ते मागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे उगीच त्यावरती चर्चा करायला हवं का नाही, ज्यात आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीवरती करण्यापेक्षा ना त्याला कसं चांगलं करता येईल याविषयी आपण लक्ष द्यायला हवं. तर त्याचं उत्तर असं आहे की नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन हा चांगला आहे, तो झालाच पाहिजे, ट्रान्सपरंटली झाला पाहिजे. यासाठी नियामक मंडळ लागेल, त्याची सरकारने नियुक्ती केली पाहिजे आणि त्यावरती चांगली लोकं बसवली पाहिजेत, जेणेकरून नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन सक्सेसफुल होईल, जास्त रिसोर्सेस मिळतील, कर दराचा वाढ न होता, जास्त व्याज न घेता नवीन पायाभूत सुविधांची उभारणी व्हायला मदत होईल. हे थोडक्यात कर्ज घेता येत नाही, कर वाढवता येत नाही, तर हा त्यातल्या त्यात इनोव्हेटिव्ह आणि ॲक्सेप्टेड मार्ग आहे. ॲब्सोल्युटली. हे काय म्हणायचं, आपत्कालीन योजना आहे. आपत्कालीन तर आहे, मात्र त्यासोबतच ऑनगोईंग बेसिसवरती सुद्धा ही चांगली योजना आहे. देश विदेशात हेच होतं. ह्याचा अर्थ असा नाही की देश विदेशात काहीच चुकत नाही, तिथेही काहीतरी चुकतं, इथेही काहीतरी चुकेल, त्यातनं आपण परत शिकू. मात्र मुद्दा सोपा आहे. जर तुम्ही मला सांगा माझ्याकडं 100 रेल्वे स्टेशन आहेत आणि त्याचे जर मला कोणी 1 कोटी उदाहरण देतोय फक्त मी तुम्हाला, 1 कोटी जर मला ॲडव्हान्समध्ये मिळत असेल सरकार म्हणून, तर ते 1 कोटी वापरून मी नवीन काहीतरी आरोग्य व्यवस्थेसाठी देऊ शकतो. आणि जे 100 जे स्टेशन्स आहेत ते मॅनेज करत असतील जर प्रायव्हेट सेक्टर, तो जास्त एफिशियंटली मॅनेज करत. दोन्ही फायदे आहेत. ते करतेवेळी जर नियामक मंडळांनी जर पारदर्शकता मांडली तर काहीच हरकत नाही आहे. प्रायव्हेट सेक्टर कॉम्पीट करेल, कारण त्याला काहीतरी एक इन्सेंटिव्ह आहे चांगलं करण्यासाठी. दुर्दैवानं सरकारला उद्योग करण्यासाठी इन्सेंटिव्ह नसतो. त्यामुळे सरकार कुठलंही असो, भारतातलं, भारताच्या बाहेरचं, केंद्र, राज्य, स्थानिक, सरकार करू शकत नाही, करत नाही चांगलं.
सर असं एक चर्चा किंवा असं झालं की हे आत्ताच आलंय का, पण हे परदेशात बऱ्याच ठिकाणी आणि भारतात सुद्धा आधी घडलंय, तर ह्याचे काही पूर्वीचे सक्सेस स्टोरीज किंवा काही केस स्टडीज सांगू शकाल? बरेच आहेत ना की परदेशात तर नेहमीच घडत असतं. आता लंडनचं एअरपोर्ट मी नेहमी व्हिजिट करायचो, तिथं असतं ना, ते स्पॅनिश कंपनी चालवायची. मग बऱ्याच वेळा तिथेही वाद व्हायचा. स्ट्रॅटेजिक नाही का? स्ट्रॅटेजिक आहे, कारण त्या कंपनीला फक्त ना उपहारगृह चालवण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही, किंवा बेल्ट ठीक आहे का बघा ते पाहण्यासाठी दिलेलं आहे. तिथंही प्रत्येक येणारा व्यक्ती, मग तो सरकारी असो की त्या कंपनीचा असो, त्याची तितकीच चपापणी होते का नाही? उदाहरण घ्या ना तुम्ही, पासपोर्ट. आपल्या सर्वांना मागच्या 3-4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात पासपोर्ट हा लवकर मिळतो ॲज कम्पेअर टू तुम्ही जर तुमच्या मोठ्या भावाला, बाबांना, काकांना, मावशीला, ताईला विचारलात तर कळेल. कारण त्याचं असं आहे, TCS हे पासपोर्ट सेवा चालवतं. पासपोर्टवरती स्टॅम्प, सही आणि त्याला द्यायचं का नाही हा अधिकार TCSकडे नाही आहे. हा अधिकार आत्ताही सरकारी व्यक्तीकडेच आहे. मात्र तो डेटा एंटर करणं, ते प्रिंट करणं, त्याची फाईल ठीक आहे का बघणं, हे सगळं प्रायव्हेट सेक्टरकडे दिल्यामुळं ते अतिशय चांगलं चालू आहे. तर अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यामध्ये की प्रायव्हेट सेक्टर हे चांगलं काम करतं. बँकेचं उदाहरण घ्या ना, किती सोपं आहे पहा तुम्ही. तुम्ही 4-5 ट्रिलियन काहीतरी बँकेमध्ये कॅपिटलायझेशनसाठी टाकलेत मागच्या काही वर्षांमध्ये. ठीक आहे, 4-5 ट्रिलियन टाकलेत मागच्या काहीतरी 4-5-6 वर्षांमध्ये, 10 वर्षात जे काही असेल ते. सध्याचं बँक मार्केट कॅपिटल सुद्धा तेवढं नाही आहे प्रायव्हेट सेक्टर बँकांचं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी तुम्ही टाकत जाता आणि ते खालनं कुठनं तरी गळत जातं. ते त्या तुलनेत प्रायव्हेट सेक्टर बँक पहा, असं होत नाही. त्यामुळे हे साहजिक आहे की जितकं तुम्ही प्रायव्हेटायझेशन कराल पारदर्शक पद्धतीनं, तितकं लोकांना चांगल्या सेवा मिळतील, सरकारकडं रिसोर्सेस राहतील आणखी जास्त पायाभूत सुविधांची बांधणी करण्यासाठी. सर तुम्ही बँकांचा विषय काढलात म्हणून हा प्रश्न विचारतो, कदाचित ऑफ द ट्रॅक आहे, पण पहिल्या लॉकडाऊन नंतर आणि विशेषतः गेल्या पूर्ण वर्षात सतत अशा बातम्या आल्या की आत्ता फक्त हिमनगाचं टोक आहे, बॅड लोन्स खूप तयार होतील, बँकांच्या बॅलन्स शीट खूप वाईट होतील आणि आपल्याला याचे परिणाम पुढचे 3-4 वर्ष भोगायचे आहेत. तर ती फायनान्शियल इयरची बॅलन्स शीट एव्हाना फाईल झाली, आता पुढचा फायनान्शियल इयर चालू झालं आहे. तर खरंच बँकांना खूप त्रास होणार आहे का, आणि उद्योजकांची खूप सारी लोन्स बॅड लोन होणार आहेत का? बँकांना त्रास होईल का? बँकांना त्रास होईल. खूप जास्त होईल का? नाही. तर खूप म्हणजे किती? तर मुद्दा असा आहे की बँकांना त्रास होतो म्हणजे काय, जे बॅड लोन असतात ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट NPA म्हणून पाहिली जातात. ती NPAs वाढतील हे निश्चित आहे. RBIने सुद्धा त्यांच्या रिपोर्टमध्ये तसं सांगितलं आहे. मात्र ते खूप जास्त वाढतील का असंही नाही. कारण 2015 सालापासनं ज्याची सुरुवात रघुराम राजननी केली होती, त्यानंतर उर्जित पटेलांनी ती चालू ठेवली आणि त्यानंतर सध्याचे गव्हर्नर आहेत त्यांनीही ती चालू ठेवली शक्तिकांत दास साहेबांनी. तर त्यामध्ये बरंच क्लीनअप झालेलं आहे. 2012 दुर्दैवाने या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. 2012 ही बॅड ॲसेट्स वाढायला चालू झाली. त्याची कारणं अशी आहेत की बरीच कारणं आहेत, पण एक मोठं कारण असं आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट्स आहेत त्यांना आपण बँकांना लोन द्यायला सांगितलं. त्याला ॲसेट लायबिलिटी मिसमॅच म्हणतात. कारण बँकाकडे आपण पैसे का ठेवतो, मी कधीही काढू शकतो म्हणून. ठीक आहे, बँका जर लोन ॲसेट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी द्यायचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर बांधणीसाठी, त्याला 15-20 वर्ष लागतात त्याची रिकव्हरी करायला. मी देताना असं देतो की मला कधीही काढून घेऊ शकेल, पण बँका जर असं द्यायला लागल्या तर ते शक्य होत नाही. त्यामुळं बऱ्याच अडचणी आल्या, त्यातले बरेच प्रोजेक्ट नाही झाले, बरेच प्रोजेक्ट फेल झाले वगैरे वगैरे. दोन्ही सरकारमध्ये ते घडलं मागच्या आत्ताच्या वगैरे. त्यामुळे NPAs वाढले. मग त्यानंतर 2015 सालापासनं NPAs कमी करण्यासाठी बऱ्याच योजना आखल्या गेल्या RBI सरकारकडनं वगैरे. त्यानंतर त्या बऱ्याच प्रमाणात बॅड डेट्स हे कमी झालेले आहेत त्या तुलनेत. मात्र हे साहजिक आहे की इतक्या मोठ्या पॅन्डेमिकचा इम्पॅक्ट हा उद्योगधंद्यांवरती झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या कर्जावरती होणारच तो. ती ॲब्सॉर्ब करण्याची सुदैवानं कॅपॅसिटी थोडीशी वाढलेली आहे. ती आणखी जर वाढवायची असेल तर सरकारने जे बजेटमध्ये सांगितलं होतं की आम्ही किमान 2-1 बँकांच्या खाजगीकरणापासून सुरुवात करू, प्रायव्हेट सेक्टर बँक, पब्लिक सेक्टर बँकांच्या, ते लवकरात लवकर करायला हवं.
जेणेकरून, आणि सध्या ही मार्केट परिस्थिती पाहता ते करायला, त्यांनी लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही आहे, जेणेकरून त्या बँका एफिशियंट बनतील. आणि प्रायव्हेट सेक्टर बँक तुम्ही पाहाल नेहमी NPA कमी असतात. का? कारण त्यांची प्रोजेक्ट इव्हॅल्युएशनची जी मेथॉडॉलॉजी आहे ती जास्त रोबस्ट असते. त्यामुळे साहजिक आहे. अर्थातच त्यांना कंपेलही केलं जात नाही कुणाला लोन कधी द्यायचं वगैरे. या सर्व गोष्टींमुळं साहजिकच आहे की NPAचा प्रॉब्लेम हा वाढेल. मात्र अशी अपेक्षा आहे की तो अनमॅनेजेबल लेवलला जाणार नाही. सर, खरं तर हा प्रश्न शेवटच्या टप्प्यातला आहे शेअर मार्केट संदर्भात, पण मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या डेलिगेशनशी बोलत असता, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत असता. एक अशी चर्चा सतत चालू आहे की शेअर मार्केट खूप वाढते, ते पडत नाही आहे, ते सेकंड वेव्ह आली तरी पडत नाही, आणि असं सांगतात की फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळं हा सगळा शेअर मार्केटचा, कोण त्याला बबल म्हणते, कोण नॅचरल वाढ म्हणते, ओव्हर व्हॅल्यूड म्हणते, हे सगळं आहे. त्याच्यात असंही मी वाचलं, तेही मला तुमच्याकडून समजून घ्यायचं की अमेरिकेनं ज्या प्रचंड प्रमाणात मनी प्रिंटिंग केलं या कोविडच्या सगळ्या कालावधीमध्ये, त्याचा हा परिणाम आहे, आणि एक्स्ट्रा मनी सगळीकडे स्प्रेड होते, आणि मग त्यात भारतात आहे म्हणून भारतात येतोय. तर हे नक्की काय आहे? या सगळ्या अमेरिकेतल्या अतिरिक्त पैशामुळे भारतात फुगा तयार झाला आहे का सगळ्याच बाबतीत? हे तर आहेच की सद्यस्थितीला आपण आपला जो शेअर मार्केटचे जे निर्देशांक आहेत, निफ्टी किंवा सेन्सेक्स, हे त्यांनी उच्चांक गाठलेला आहे त्यांच्या लाईफ टाईमचा. हे तर आपल्याला माहितीच आहे. दुसरी बाब ही फार फार महत्त्वाची आहे की त्याचं एक मुख्य कारण, हे इतर कारणांकडून आपण वळूयात, पण त्याचं प्रामुख्यानं कारण हे आहे नक्कीच, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, की अमेरिकेसारख्या देशामध्ये इझी मॉनिटरी पॉलिसी आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण असं समजू शकतो की व्याजदर तिथले हे खूप खूप कमी आहेत. जेव्हा बँकेत पैसे आपण ठेवले, त्याचा व्याजदर हा खूप कमी किंवा साधारणतः 0 इतकाच मिळतो किंवा 0.5% मिळतो, तर आपण सहसा काय विचार करतो, हे पैसे मी कुठं ठेवू जेणेकरून मला जास्त व्याज मिळेल? मग लोक म्हणतात बॉन्डमध्ये ठेवतो. पण अमेरिकेच्या बॉन्डची यील्ड सुद्धा, म्हणजे त्यातनं सुद्धा खूप कमी पैसे मिळतील तुम्हाला. मग आपण काय करतो, 100 मधले मी 98 रुपये इथं ठेवतो, पण 2 रुपये इमर्जिंग मार्केटमध्ये टाकतो, काही हरकत नाही. अगोदर मी 99 रुपये ठेवायचो इथं, 1 रुपया इमर्जिंग मार्केटमध्ये टाकायचो, आता 2 रुपये टाकतो. आपल्यासाठी 1 रुपया आला, पण झाले किती ते 100% जास्त आले, असं थोडक्यात गणित मांडायचं त्याचं. तर हे असं होतं, हे असं नेहमीच होतं. जेव्हा अमेरिकेमध्ये इझी मॉनिटरी पॉलिसी असते, जी की सध्या आहे कोविडमुळं, अमेरिकेतच नाही जगभर आहे, भारतातही आहे. तर अमेरिकेच्या इझी मॉनिटरी पॉलिसीमुळं पैशाचा ओघ हा भारतात वाढलाय शेअर मार्केटमध्ये, हे बरोबर आहे. अमेरिकेसोबतच ब्रिटन, जर्मनी या देशात सुद्धा इझी मॉनिटरी पॉलिसी असल्यामुळं त्याचाही वेग काही प्रमाणात का होईना वाढलाय, हेही बरोबर आहे. यासोबतच भारतामध्ये सुद्धा इझी मॉनिटरी पॉलिसी आहे, म्हणजे आपले सुद्धा व्याजदर हे कमी झालेले आहेत. म्हणजे काय, RBI बँकेला सांगतं आमच्याकडनं तू कमी व्याजदरानं आता पैसे घे, कारण मार्केटमध्ये पैसे खेळायला हवेत, किंवा तुम्ही जर बँक म्हणून आमच्याकडे पैसे ठेवलात RBIकडं, तर आम्ही तुम्हाला कमी व्याज देऊ. ठीक आहे. मग बँकही काय विचार करते, मग दिलेलं बरं, असं त्यांनी विचार करावा, ही अपेक्षा असते लोन. तर यामुळे लिक्विडिटी वाढली आहे, म्हणजे खेळते पैसे हे वाढलेले आहेत भारतामध्ये, ते प्रमुख कारण आहे, हे बरोबर आहे. त्यासोबतच दुसरी आणखी 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. ती अशी की प्रायव्हेट सेक्टरना, त्यातल्या त्या ज्या लिस्टेड कंपन्या आहेत शेअर मार्केटमध्ये, त्यांचा सेल्स आणि प्रॉफिट हे दोन्ही प्रचंड प्रमाणात वाढले. काही प्रमाणात इकॉनॉमीचं फॉर्म्युलायझेशन होते, जसं मी बोललो, हा चांगली गोष्ट आहे. पण त्याचा दुर्दैवानं वाईट परिणाम आहे, ज्याविषयी आपण बोललो की इन्फॉर्मल सेक्टर आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगावरती त्यांच्यावरती काय बेततंय याकडे दुर्लक्ष करायला नको आपण. पण प्रश्नाकडे वळूयात. या मोठ्या कंपन्या ज्या आहेत किंवा मीडियम साईजच्या कंपन्या आहेत, ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, त्यांची सेल्स जे आहेत, त्यांचं जी विक्री आहे ती मागच्या 5 वर्षात सर्वाधिक अशी दिसते आहे. त्यांची जी बॉटम लाईन आहे, त्यांचा जो प्रॉफिट आहे, त्यांचं जे नफा आहे, तो मागच्या 30 वर्षात सर्वाधिक दिसतोय. या परिस्थितीमुळं शेअरची व्हॅल्यू शेवटी कशी काढली जाते? शेअर म्हणजे असं आहे, शेवटी सोप्या भाषेत सांगायचं तर, दरवर्षी मी तुम्हाला माझं जे बॉटम लाईन आहे ते देत जाईन. जर एकच शेअर होल्डर आहे असं जर समजलं एका कंपनीचा, ठीक आहे, तर दरवर्षी जो बॉटम लाईन तो देत जाईन. त्यासाठी तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये किती द्याल? सद्यस्थितीला तो आकडा 31 रुपये इतका आहे, म्हणजे त्याचा P/E रेशो असं मानला जातो.
जर तुम्ही 31 रुपये असं देता की दरवर्षी मला 1 रुपया 2 रुपये जे काही मिळेल ते मिळत राहील आणि ते 31 रुपये माझे रिकवर होतील आणि त्यानंतरही जास्त मिळत राहतील ही अपेक्षा असते. तर तुमच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. शेअर मार्केटची जी सध्या स्थिती आहे ती उच्चांक लाईफ टाईमचा गाठण्याचं कारण आहे अमेरिकेतनं आलेला इझी लिक्विडिटी, इतर देशातून आलेली इझी लिक्विडिटी आणि भारतातून आलेली इझी लिक्विडिटी म्हणजे खेळते पैसे, जास्त पैसे, हे नक्कीच आहे. दुसरा भाग तुमच्या प्रश्नाचा कदाचित हा होता असेल की मग जर ते म्युझिक थांबलं तर हे नाचगाणं थांबेल का? आणि नाचगाणं चांगल्या अर्थानं म्हणतं हे, राईट. इफ द म्युझिक स्टॉप्स विल दिस डान्स स्टॉप, राईट? दॅट्स द क्वेश्चन. 2013 साली असं झालं होतं, त्याला टेपर टँट्रम असं म्हणलं जातं. म्हणजे फेडरल गव्हर्नर जे आहेत, चेअरमन ऑफ फेडरल रिझर्व्ह जी आहे अमेरिकेची, त्यांची RBI इक्वॅलंट जी आहे, त्यांच्या चेअरमननी काही वेळेला अशी वक्तव्य दिली होती की कदाचित आता ना आम्ही प्रिंटिंग करणं कमी करू पैसे, सोप्या भाषेत सांगायचं तर, किंवा जे बॉन्ड आम्ही विकत घेतो ते कमी करू किंवा कमी विकत घेऊ आणि एका स्थितीला येऊन ते थांबेल. म्हणजे व्याजदर, सोप्या भाषेत सांगायचं समजण्यासारख्या, तर व्याजदर सध्या जो असा आहे तो असा वाढत जाईल किंवा आमची जी इझी लिक्विडिटी आहे ती अशी कमी होत जाईल, ज्याला टेपरिंग असं म्हणतात, असं कमी होत जाईल. ती घोषणा केली. मग एकदा येऊन कोणीतरी सांगितलं नाही आत्ताच नाही नंतर, मग ते वरती खालती होत असल्यामुळे अनिश्चितता वाढली मार्केटमधली. त्यामुळे 2003 साली आपला मार्केटसुद्धा धपकन पडलं. तेच आता का होणार नाही असं काही लोक विचारतात, साहजिक प्रश्न. त्याचं उत्तर असं आहे की त्यावेळेपेक्षा भारताची परिस्थिती सुदैवानं खूप चांगली आहे एक्सटर्नल अकाउंटवरती. म्हणजे आपल्याकडे जे रिझर्व्स आहेत वगैरे वगैरे, आपला जो एक्सचेंज रेट आहे, रिलेटिव्हली तुलनात्मकरित्या ही चांगली परिस्थिती आहे सध्याची आपले रिझर्व्स वगैरे पाहता. तरीसुद्धा जेव्हा ते टेपरिंग करतील तेव्हा नक्की इम्पॅक्ट येईल. तितका वाईट येईल असं वाटत नाहीये, पण नक्की इम्पॅक्ट येईल. साहजिक आहे, ती तर तोटी बंद झाली तर प्राइसेस ह्या थोड्या कमी होणारच, कारण प्राइस ही शेवटी डिमांडनी सप्लायने ठरवली जाते. भारताला सुद्धा कधी ना कधी आपलं वाढवायलाच लागणार आहे आपले व्याजदर, त्यामुळे इथेही इम्पॅक्ट नक्कीच येईल. तो शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबिलिटी वाढल्यामुळे जी वाढ होतीये ती चांगली वाढ आहे. फक्त लिक्विडिटी वाढल्यामुळे जी होतीये ती वाईट नाहीये, मात्र ती सस्टेनेबल किंवा शाश्वत अशी नसते. ठीक आहे. जोपर्यंत आपली प्रॉफिटेबिलिटी वाढत राहील, उद्योगांची उत्पादकता वाढत राहील, तोपर्यंत शेअर मार्केटचा भाव हा चांगला वाढणार आहे. जी टेपरिंग होईल तो कदाचित जर दुसरी वेव्ह नाही आली, तिसरी वेव्ह नाही आली, तर असा अंदाज बांधला जाऊ शकतो की ते जानेवारी ते जून महिन्यामध्ये त्याच्या अनाउन्समेंट्स येतील, त्या टेपरिंग होतील आणि त्यामुळं नक्की शेअर मार्केटवरती परिणाम होईल. शेवटचा प्रश्न असा असतो की ही वेळ गुंतवणुकीसाठी योग्य का? आता मी त्याचा सल्लागार नाही, त्यामुळे त्याच्याकडे माझं उत्तर नाही आहे, नक्कीच नाही आहे. मात्र मी काय करेन एवढं बोलणं योग्य ठरेल. जेव्हा त्याचा P/E रेशो किंवा 31 आहे किंवा या उच्चांकाला आहे, तेव्हा माझ्याकडे जर 100 रुपये गुंतवणुकीसाठी असतील तर मी सगळे आत्ताच टाकणार नाही. ते मी नक्कीच पुढल्या 3 वर्षात कसे गुंतवता येतील हे पाहीन. म्हणजेच दर महिन्याला 3 रुपये या हिशोबानं करायला काही हरकत नाही आहे. मात्र मी माझे 100 रुपये आत्ताच, जर 100 रुपये असतील, मी पहिल्यांदा गुंतवणूक करतोय तर मी आत्ताच टाकणार नाही. ही माझी बाब झाली. प्रत्येकाने आपल्या सल्लागाराकडे जाऊन ह्या चर्चा करायच्या असतात. त्यामुळे माझा शेवटचा प्रश्न वेगळा आहे. तो असा आहे की आपण गेले बराच वेळ बोलतोय वेगवेगळ्या मुद्द्यांवर. एका बाजूला GST स्ट्रॉंग होतोय, दुसऱ्या बाजूला कोविड रिकव्हरी स्ट्रॉंग आहे, आणि तुम्ही आत्ता जे तिसरं उत्तर दिलेत की ही सगळी ग्रोथ काही फॉरेन मनीवर नाही आहे, आपल्या कंपन्यांचे सुद्धा परफॉर्मन्सेस सुधारत आहेत त्याच्यामुळे. तर हे तिन्ही गोष्टी जर का बघितल्या तर आता भारताला अच्छे दिन यायला लागले असं म्हणायचं? नाही, भारताला अच्छे दिन यायला वेळ आहे. त्याचं कारण नाही की आपल्या अपेक्षा काय त्यावरनं आपण अच्छे दिन आले म्हणतो. पंतप्रधान साहेबांच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा आमच्या अपेक्षा ह्या आहेत की भारतानं फक्त पहिल्या 5 GDP आहे यावरती खुश व्हायला नको, तर GDP पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष द्यायला हवं. तो आकडा आत्ताही 100च्या पुढे आहे देशामध्ये. तो जसा जसा दरडोई उत्पन्न आपलं वाढत जाईल तेव्हा नक्की म्हणू शकू आपण सर्वच जण, आपण, मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदय, सगळेच म्हणू शकू की आपल्याला अच्छे दिन यायला लागलेत. अच्छे दिन आपल्याला येऊ शकतात का? नक्कीच. काही पायऱ्या आपण चढल्यात का? नक्कीच. आपण तिथं पोहोचलोत का? आणखी नाही. त्यासाठी
सरकारने जास्तीत जास्त रिफॉर्म्स करायला हवेत सगळ्या पातळीवरती, केंद्र आणि राज्य सरकार पातळीवरती, जेणेकरून आपल्याला आपलं ट्रू पोटेन्शियल जे आहे ते रिअलाईज करता येईल, ज्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न वाढेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला हे वाटेल राज्यातल्या, देशातल्या, लोकल, यातल्या स्थानिक लेवलवरती, की माझी प्रगती होती आहे. ती व्हायला थोडासा वेळ आहे. पुढल्या काही महिन्यात, पुढल्या काही त्रिमाहीत, पुढल्या काही वर्षात होईल ही अपेक्षा बाळगणं हे मात्र एक भारतीय म्हणून मला रास्त वाटतं. प्रशांत सर, तुमचे खूप खूप आभार. वेगवेगळ्या विषयांवरती फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिकल आणि तुमचा जो काही कंपन्यांशी संदर्भाच्या सगळ्यामुळे एक वेगळा इंटरेस्टिंग ॲनालिसिस आम्हाला मिळाला. भारताची इकॉनॉमी वर्क इन प्रोग्रेस आहे असा निष्कर्ष मी माझ्यापुरता काढला आहे, पण आमच्या सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या अभ्यासातून त्यांचा निष्कर्ष काढायला ही मुलाखत नक्की मदत करेल याची मला खात्री आहे. थिंक बँककडून तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.